नमस्कार मैत्रिणींनो, मी सुषमा डांगरे आपलं बेस्ट कुकिंगमध्ये सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण आरोग्यदायी गुळाचा चहा कसा बनवणार आहे ते पाहणार आहोत। तर चला मग सुरुवात करूया। एका भांड्यामध्ये 1 कप पाणी घेतलेले आहे। गॅसची फ्लेम ही बारीकच राहू द्यायची आहे। बारीक असल्यामुळे चहा छान उकळला जाणार आहे। त्यानंतर आपण 1 वेलची फोडून टाकणार आहोत। आलं हे जरासं किसून घेतलेलं आहे। मी 1.5 कप चहा बनवणार आहे, त्यानुसार मी मेजरमेंट सांगितलेले आहे। त्यामध्ये आपण 1 चमचा चहा पावडर ॲड करणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतीही चहा पावडर ॲड करू शकता। आता 5 मिनिटांनंतर चहाला छान अशी उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। हे पहा, मस्त अशी चहाला छान उकळी आलेली आहे। त्यामध्ये आपण 1 कप दूध ॲड करणार आहोत। दूध हे मस्तपैकी चहामध्ये मिसळले गेलेले आहे आणि आता छान असा चहाला उकळी येत आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता किती छान अशी चहाला उकळी आलेली आहे। गॅसची फ्लेम आता बारीक करणार आहोत आपण। दूध टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला 2 मिनिटे चहा असा छान उकळून घ्यायचा आहे। छान अशा उकळी आल्यानंतर आपण 2 चमचे किसून घेतलेला गूळ आपण ॲड करून घेणार आहोत। गॅसची फ्लेम आता बारीक करून घ्यायची आहे। मग चमच्याने एकसारखं गूळ चहामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। गूळ किसल्यामुळे तो पटकन मिक्स होणार आहे। आता आपण गॅस बंद करून चहा गाळून घेणार आहोत। हे पहा, चहा अजिबात कुठे फुटलेला वगैरे दिसत नाही। चहा खूप छान प्रकारे झालेला आहे आणि चहाची टेस्ट देखील छान होणार आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता आता मैत्रिणींनो, मी तुमच्यासमोर हा चहा पूर्णपणे गाळून घेतलेला आहे। दोन व्यक्तींसाठी हा चहा तयार आहे। तर चला मग हा माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद मैत्रिणींनो।